सुप्रीम कोर्टाने आरक्षणातील वर्गीकरणावर मोठा निर्णय दिलेला आहे। अनुसूचित जाती आणि जमातीच्या आरक्षणात राखीव जागा ठेवण्यास मंजुरी दिली आहे। तसंच या राखीव जागा समानतेच्या तत्वाच्या विरोधात नाहीत असंही कोर्टाने नमूद केलेलं आहे। आणि या निर्णयाचा अत्यंत मागास जातींना काय फायदा होईल, त्याचे राजकीय परिणाम काय होतील, पाहूयात त्याविषयीचा हा रिपोर्ट। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे देशाचं लक्ष लागलं होतं। अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील उपवर्गीय आरक्षणासंबंधित निर्णय घेण्याचा अधिकार राज्याला असू शकतो असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलाय। कारण अनुसूचित जाती आणि जमातीमधील काही जातींनी स्वतःची प्रगती साधली आहे, मात्र या प्रवर्गातील अनेक जाती मुख्य प्रवाहापासून दूर आहेत। त्यामुळे या जातींना आरक्षणात काही जागा राखीव ठेवण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जाते। 2004 मध्ये हे प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचलं होतं। त्यावेळी सुप्रीम कोर्टाने अनुसूचित जाती आणि जमातीच्या आरक्षणात विभागणी करण्यास नकार दिला होता। मात्र सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाने अनुसूचित जाती आणि जमातीच्या आरक्षणात राखीव जागा ठेवण्यास मंजुरी दिली आहे। या माध्यमातून सुप्रीम कोर्टाने 20 वर्षांपूर्वी दिलेला आपलाच निकाल बदललाय। निकाल वाचताना सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी ऐतिहासिक आणि अनुभवजन्य पुरावे असं सूचित करतात की अनुसूचित जाती हा एक संघ वर्ग नाही असं नमूद केलं। या निकालाचा मागास जातींना काय फायदा होईल ते आता बघूयात। तर आजपासून राज्य ठरवू शकतील की SC ST प्रवर्गात पोट जाती कशा आयडेंटिफाय करणं, आणि त्याच्यामुळे राज्य सरकारला हा पॉवर दिला गेलेला आहे। पण सुप्रीम कोर्टाचं तेच म्हणणं आहे की तुम्ही व्यवस्थित डेटा गोळा करा, त्याचा रिपोर्ट सादर करा आणि मग कायदा पास करा। आणि जर तुम्ही कुठल्या पोट जातीला त्याच्यात समाविष्ट केलं किंवा त्याचं वर्गीकरण अजून केलं SC ST प्रवर्गात, तर ते ज्युडिशियल रिव्ह्यूला अमेनेबल आहे, म्हणजे त्याच्यात कोर्टात कोणतरी जाऊ शकतं त्याच्या विरुद्ध। सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल हा स्वागतार्ह आहे, अभिनंदनीय आहे। कारण एका ठराविक जात समुदायांनाच जर त्याचे फायदे मिळत असतील आणि इतर समुदाय जर वंचित राहत असतील तर निश्चितपणे सर्व जात समुदायांना त्या याचे फायदे मिळावेत। यासाठी अशी उपवर्गीय वर्गवारी करणं अत्यंत गरजेचं आहे। सुप्रीम कोर्टाने निकालात काय म्हटलंय ते आता पाहूयात। आरक्षणामधील वर्गीकरण हे आकडेवारीवर आधारित असलं पाहिजे। यातून कोणत्याही समाजावर अन्याय होता कामा नये। या प्रकरणात राज्य आपल्या मर्जीने काम करू शकत नाही। प्रत्यक्ष वास्तव परिस्थितीकडे डोळेझाक करून चालणार नाही। SC आणि ST समुदायात अशा अनेक जाती आहेत ज्यांना वर्षानुवर्ष अन्याय सहन करावा लागलाय। SC आणि ST प्रवर्गातील काही जाती अजूनही सक्षम नाहीत। अनुच्छेद 14 जातींच्या उपवर्गीकरणाला परवानगी देतो। सुप्रीम कोर्टाच्या निकालावर राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया व्यक्त झाल्या ते बघूयात। अबकडे वर्गीकरण व्हावं म्हणून महाराष्ट्राचं काय संपूर्ण राज्यामध्ये जे अनुसूचित SC आणि ST मधले समाज होते की खऱ्या अर्थानं ज्यांना ज्यांना आरक्षणाचा फायदा होऊन जे समाज पुढारला गेला होता, पण काही समाज त्याच्यामध्ये खरं तर आजही मागासलेला होता। राजश्री शाहू महाराज यांनी खऱ्या अर्थानं ज्या आरक्षणाची सुरुवात केली होती आणि त्या आज सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलाय तो खऱ्या अर्थानं खूप आनंदाचा क्षण आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। देशभरातील काही राज्यांसह महाराष्ट्रातही अनुसूचित जाती आणि जमातीच्या आरक्षणात वर्गीकरण करण्यात यावं अशी मागणी अनेकदा करण्यात आली होती। त्यासाठी आंदोलनही झाली होती। आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राज्य सरकार कशा प्रकारे अंमलबजावणी करतं हे पुढील काळात स्पष्टच होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।